आलो आहे श्रीरामपूरमध्ये परदेशी मावशींच्या घरी. त्यांना गुडघ्याचा त्रास खूप दिवसापासून होता, म्हणजे 4-5 महिन्यापूर्वीपासून थोडे गुडघे दुखत होते. आपण त्यांना अमृत ज्यूस दिले, त्याबद्दल त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहे. रिझल्ट काय आले ते. मावशी, तुम्हाला गुडघ्याचा त्रास किती दिवसापासून होता? मला बऱ्याच वर्षापासून होता. थोडंफार दुखायचं झालं, पण 4-5 महिन्यापासून जास्त दुखायला लागलं होतं. नस गुडघ्याची खालची बाजूची नस आहे ना, सारखी दुखायची आणि जरा लई त्रास होत होता मला. डॉक्टरकडे गेले. मग मी 3 महिने डॉक्टरचे औषध 3 डॉक्टर बदलले मी. 3 डॉक्टरचे औषधं घेतले. साधारणतः खर्च किती आला? साधारणतः खर्च किती 5-6 हजार रुपये आले. 5-6 हजार रुपये खर्च आला मला. त्यानंतर मग डॉक्टरने सांगितलं तर तुमचं गुडघ्याचं आहे ना ऑपरेशन करावं लागेल. त्यामुळे नंतर मग मी थोडेसे घाबरून गेले. म्हणलं तर काय करावं. मग यांनी सांगितलं मला की हे औषध तुम्ही घ्या. मग मी ते औषध सुरू केलं. अमृत दिल्यानंतर त्यांनी चालू केलं त्यांनी. मग ते सुरू केल्यानंतर मग मला महिनाभर म्हणजे 15 दिवस म्हणजे एवढं काही वाटलं नाही. थोडंफार वाटत होतं बरं. पण नंतर मग दुसरी बॉटल सुरू केल्यानंतर मग चांगला रिझल्ट यायला लागला. मग नाही तर मग बसलं मी तर मला उठलं ना तर माझी पायाची शीर एकदम अशी ताट व्हायची. मला चालतच नव्हते. मी चक्कर सुद्धा मारत नव्हते. कुठं जाता नव्हते. म्हणजे खूपच दुखायचं. 2 बोटांमध्ये चालायला लागलं. आणि नंतर मग गोळ्या घेतल्या. आर्थोची गोळ्या दिल्या. आर्थोच्या गोळ्या घेतल्या. मग एकदमच ओके झाले. मग नंतर मग मी संपूर्ण कोर्स केला. 5 बॉटल घेतल्या. हे ज्यूसचे 5 बॉटल घेतल्या आणि त्या गोळ्याच्या 2 बॉटल घेतल्या. म्हणजे मी संपूर्ण कोर्स केला. म्हणजे म्हणलं नको थोडासा राहू द्यायला. संपूर्ण कोर्स केला. आता मला एकदम चांगलं चालता येतं. आता एकदम चांगलं चालते. ओके चालते. म्हणजे असं दुखत पण नाही, काहीच नाही. हे अमृत ज्यूस दुसऱ्यांना तुम्ही काय सांगता? मी सांगितलं, बऱ्याच जणांना सांगितलं मी. पण काही जणांना पडतं, काही जण पडतं. दुसऱ्यांना घेतलं पाहिजे का? हां, मग घेतलंच पाहिजे ना. मी त्याच्या आधी मी बऱ्याच जणांना सांगितलं तर तुम्ही हे घ्या म्हणून. चांगलं आहे. धन्यवाद मावशी. मावशींना हा रिझल्ट व्यवस्थित आलेला आहे. मावशींना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. धन्यवाद.